जी असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेबरोबर झाली. इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेसबरोबर सुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या आहेत. कॉर्पोरेशन जे आहे त्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा आम्ही अधिकार खाली दिलेला आहे. जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. पण आपण जसं मुंबईचं स्पेक्युलेशन केलं आहे तसं काही बोलणी झालेली नाही. तशी काही बोलणी करण्याची शक्यता वाटते का? कारण आपण बोलणी होऊ शकतात का? काँग्रेस त्या ठिकाणी एकटेच लढतायत, त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन काहीतरी निर्णय घेऊ शकता. पण शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जात आहेत. ते शिवसेना आणि मनसे त्या ठिकाणी एकत्र जातात आहे. शिवसेनेने असणारा आपला दायरा जो आहे तो अत्यंत कमी करून घेतलेला आहे आणि तो म्हणजे की मनसेला घेतल्यामुळे मुंबईमध्ये नॉन मराठी माणूस जो आहे तो काही मनसेकडे वळत नाही, म्हणजे मनसेमुळेच सेनेकडे वळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे सेनेबरोबर कोकणातला कुणबी हा मोठ्या प्रमाणात होता. माथाडी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सेनेबरोबर होता. माथाडी कामगार